नमस्कार मित्रांनो, तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करण्यासाठी जी तारीख वाढलेली आहे त्या तारखेबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, बरेचसे अभ्ययोग्यताधारक हे पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करण्याचे बाकी होते. बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्याबाबत प्रॉब्लेम होता. त्यावरती उपाय म्हणून काही विद्यार्थ्यांनी आयुक्त कार्यालयाकडे त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला होता. मी सुद्धा त्या ठिकाणी तारीख वाढवण्यासाठी प्रयत्न केलेला होता. त्याच्यामध्ये आयुक्त कार्यालयाकडून आज त्या ठिकाणी सूचना काढण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये 6 तारखेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे. म्हणजेच येणारी जी 6 तारीख आहे जानेवारी महिन्यातील, त्याच्यामध्ये 6 तारखेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी स्वप्रमाणित अर्ज त्या ठिकाणी पूर्ण करता येणार आहे आणि 8 तारखेला तुमचा स्वप्रमाणित अर्ज सर्टिफाय करायचा आहे, लॉक करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही ते प्रिंट काढून घ्यायचे आहे किंवा ज्यांनी सर्टिफाय केला असेल तर त्यांनी त्या ठिकाणी प्रिंट काढून घ्यायचे. ज्यांचं स्वप्रमाणित अर्ज करायचा बाकी आहे त्यांनी त्या ठिकाणी 8 तारखेपर्यंत त्या ठिकाणी पवित्र पोर्टलवरती स्वप्रमाणित अर्ज तुमचा त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये जर तुमचा प्रवर्ग जर चेंज करायचा असेल तर 14/5/2025 पूर्वीचा दाखला त्या ठिकाणी तुमच्याकडं जातीचा दाखला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी प्रवर्ग चेंज करता येतोय. तसेच तुमची बर्थ डेट जर चेंज करायची असेल तर त्या ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्याकडे जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला बर्थ डेट चेंज करता येते. तसेच नावात जो बदल आहे तो नावातला बदल त्या ठिकाणी तुम्हाला करता येणार नाही. परंतु तर तुमचं पदवीचे विषय त्या ठिकाणी चुकलेले असतील तर त्या ठिकाणी तुम्ही दुरुस्त करू शकताय. तसेच नॉन क्रिमिनल असेल, EWS असेल, डोमासाईल असेल किंवा तहसीलचा रहिवासी दाखला असेल, तहसीलचा रहिवासी दाखला त्या ठिकाणी डोमासाईलच्या ठिकाणी अपलोड केला तर त्या ठिकाणी चालू शकतोय. ही जी सर्व कागदपत्र आहेत ती सर्व कागदपत्र त्या ठिकाणी तुम्ही 14/5/2025 पूर्वीची त्या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये EWS आणि NCL जे आहे नॉन क्रिमिनल ते त्या ठिकाणी 25-26 या आर्थिक वर्षातील तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमची जर या ठिकाणी माहिती जर चुकलेली असेल किंवा TET CTET बाबतची माहिती भरायची राहिली असेल तर ती त्या ठिकाणी तुम्हाला 6 तारखेपर्यंत भरता येते आणि अर्ज जो आहे तो अर्ज स्वप्रमाणित करण्याची लास्ट डेट जी आहे ती सर्टिफायची डेट 8 तारीख आहे. परंतु 6 तारखेपर्यंतच तुम्हाला त्या ठिकाणी माहिती भरता येणार आहे.